तालुक्यात मौजे गोवे माती बंदर येथे जिल्हास्तरीय बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन। गोवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विभागीय अध्यक्ष अजित पवार गट, राष्ट्रवादीचे नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव तसेच जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ गोवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। तर सदरच्या या शर्यतीत जिल्ह्यातील तब्बल 100हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। अष्टमी येथील गोवर्धने यांची गाडी प्रथम आली आहे। युवा नेते नरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रंगलेल्या या बैलगाड्यांच्या शर्यतीचे शुभारंभ युवकांचे प्रेरणास्थान व गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच तथा नवजीवन शिक्षक प्रसारक मंडळ खामचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नरेंद्र पवार, प्रकाश थिटे, विजय पवार, उपसरपंच सौ रंजिता जाधव, नितीन जाधव, कमळाकर शिर्के, बळीराम जाधव, बी.एस. भोसले, विजय पवार, सुभाष वापिलकर आदी हौशी बैलगाडी स्पर्धक, ग्रामस्थ तसेच हौशी रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच या रंगलेल्या बैलगाडी शर्यती स्पर्धेला युवकांचे प्रेरणास्थान आमदार अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा व सदिच्छा भेट देत हौशी बैलगाडी मालक यांना व प्रेक्षकांना भरभरून शुभेच्छा देत अलिबाग मुरुड प्रमाणेच रोह्यात बैलगाड्या शर्यत भरविल्या जातील यांचा आनंद व्यक्त केला। नरेंद्र शेठचा वाढदिवस हा नेहमीच आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्यातील विविध कलाकारांना असेल, खेळाडूंना असेल एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतो। याआधी क्रिकेटचे सामने असतील, कबड्डीचे सामने असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे नरेंद्र शेठ आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण घेत आहोत। मात्र आता अलीकडच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीच्या वर बंदी उठवल्यानंतर खरं तर आपल्या तालुक्यामध्ये तितकंसं काही शर्यतीचं वेळ नव्हतं। मात्र सर्वप्रथम किल्ल्याला जयवंत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही बैलगाडी स्पर्धा घेतली आणि जिल्ह्याभरातल्या बैलगाडी आपल्या तालुक्यामध्ये आल्या आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। जवळपास 90हून अधिक बैलगाड्या आणि त्यांचे मालक इथे सहभागी झाले। आलेल्या सर्वांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो आणि जे जे विजेते झाले त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। वाढते वेगवेगळे बक्षीस आपण जरूर ठेवलेले आहे, पण पुढच्या वर्षी तुमची सुद्धा बैलजोडी या स्पर्धेमध्ये उतरेल असा बरीच विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो। मी गवळी असल्यामुळे मी सुद्धा मागे बैलजोडी घेतली होती। आता जवळपास 300 म्हशी होत्या, पण दादा अलीकडच्या कालखंडामध्ये कमी गेल्या। आता 40 जनावरं घरात आहेत, पण बैलजोड सुरुवातीच्या कालखंडामध्ये खिल्लारी होती, कधी ती जुंपली नाही। कारण ज्या जनावरावर प्रेम करतो त्यांना थोडंसं मारणं, लेकरावर आपण प्रेम करतो तसं त्यांना मारणं थोडंसं अवघड जातं। त्याच्यामुळे काही गोष्टी बंधन मी पाळतो। इथे सुद्धा आपण सर्वच मानक आहात, आपल्या सर्वच बैलजोडीनं असेल कुटुंबातील एक भाग म्हणून आपण सर्वजण मानतो आणि तशाच प्रकारे प्रेम जसं आपल्या घरातल्या मुलाला वाढवतो तसंच आपल्या असलेल्या सर्जा राजा म्हणा किंवा खिल्लारी जोडीला तुम्ही सर्वजण वाढवत असता। त्याचं पालन पोषण अत्यंत चांगल्या प्रकारे करता। त्यामुळे भविष्यात असंच संवर्धन वेळ घेणार नाही, पण अशा चांगल्या रीतीने स्पर्धा आपण पार पडली त्याबद्दल अभिनंदन करतो आणि कुठल्याही स्पर्धकाने पराणी न लावता ही स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आता जशी आपण ही स्पर्धा घेतली तशी खासदार साहेबांच्या आयोजनातनं जशी सुधाकर घारे यांची मोठी स्पर्धा कर्जतला झालेली होती तसेच करण्याचं नियोजन आमचं आहे। तेव्हा बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी असल्या कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो अलिबाग मुरुडला दर आठवड्याला बैलगाडीच्या स्पर्धा होतात आणि असंख्य अशा बैलजोड्या त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होतात। तसंच रायगड केसरीचा बैलगाड्यांचा किताब आपण लवकरच आपल्या रोहा तालुक्यामध्ये घेण्याचा आपण संकल्प तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन त्याकरता मिळेल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद। महाराष्ट्र वेदभूमीसाठी कॅमेरामॅन नंदकुमार कळमकर सह श्याम लोखंडे, रोहा, रायगड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।